आणि बिलियन डॉलर्स हे दरवर्षी चोरी होतात. त्याला उपाय म्हणून एकच प्रकार होता आणि ते म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या कार्ड किंवा तुमच्या कार्डाचा नंबर कुठेही दिसत नाही. तुम्ही नुसतं मोबाईलवरनं त्या ॲपवरनं सगळे व्यवहार करू शकता. POSमध्ये जाऊ शकता, UPI करू शकता, ऑनलाईन परचेसेस करू शकता, बँकेच्या ATMमधनं पैसे काढू शकता. हे सगळे व्यवहार तुम्हाला त्याच्यामधनं करता येतील. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे बँकिंग व्यवहार करत असताना अनेकदा ते कार्ड चोरी जातात, त्याचं क्लोनिंग केलं जातं आणि मोठा फटका बँकिंग ग्राहकांना बसतो. यावरच उपाय म्हणून नारायण पेठेतील सुरेश पेटे यांनी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपचं नाव प्राईम सिस्टम व्हर्च्युअल डेबिट क्रेडिट कार्ड असं ते ॲप आहे आणि त्याच्या ॲपला भारताकडून भारत देशामध्ये त्यांना याचं पेटंट मिळालेलं आहे आणि त्यांनी याच आपल्या ॲप्लिकेशनला पेटंट मिळवून अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी याची अर्ज केलेला आहे. तेच सुरेशजी पेठे माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये. हे तुम्हाला ॲप तुम्ही सुरू करावं हे का सुचलं आणि याचे काय उपयोग आहेत? ॲप सुरू करायला लागलं कारण असं लक्षात आलं की ज्या वेळेला मी त्या फिगर्स पाहिल्या अमेरिकेतल्या आणि त्या फिगर्स काही बिलियन डॉलर्समध्ये होत्या ह्याच्यामधलं मिसयूजमध्ये. आणि बिलियन डॉलर्स हे दरवर्षी चोरी होतात. त्याला उपाय म्हणून एकच प्रकार होता आणि ते म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या कार्ड किंवा तुमच्या कार्डाचा नंबर कुठेही दिसत नाही. तुम्हाला युजर पासवर्ड आणि पिन ह्याच्यावरनंच सगळ्या गोष्टी पुढे करायला लागतात. ते पुढे केल्यानंतर ते डेबिट कार्डासारखं API मिळाल्यानंतर दुसऱ्या बँकेत तुम्हाला त्याची ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. आणि हे कार्ड तुम्हाला त्याला सिक्युरिटी खूप आहे. म्हणजे जसं तुमचा मोबाईल हरवला समजा तर तुम्हाला युजर नेम पासवर्ड आहे, त्यामुळे तो जोपर्यंत तुम्हाला कोणी हे करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला ॲप उघडता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही हे फोन बदललात तर तुमचा IMEI नंबर चेंज होईल. IMEI नंबर चेंज झाल्यानंतर तो परत तुम्हाला कार्ड पासवर्ड आणि हे ॲक्टिवेट करायला लागेल. असे बरेच इंटरलॉक्स ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे व्हर्च्युअली जरी असलं तरी सेफ आहे वापरायला. आणि ह्याच्यातनं क्लोनिंग होऊ शकत नाही, ह्याच्यावरनं कोणी डेटा ब्रिजिंग होऊ शकत नाही. आणि हॅक तर काय हल्ली कुठलीही गोष्ट होऊ शकते, पण ह्याच्यातलं पर्सेंटेज ऑफ हॅकिंग इन केस ऑफ मोबाईल ॲप्लिकेशन इज व्हेरी लेस. त्यामुळे हे आणि असं आत्तापर्यंत कुठलंही कार्ड भारतात नाही जगात कुठेही नाही आहे. जी आत्ताची बँकेत डेबिट क्रेडिट कार्ड व्हर्च्युअल मिळतात त्याला काही स्पेसिफिक डेट 1 किंवा 2 दिवसातच व्हॅलिडिटी टाईम असते. वाईल दिस वुड बी रेग्युलरली युअर डेबिट क्रेडिट कार्ड इन अ फॉर्म ऑफ अ मोबाईल ॲप्लिकेशन. म्हणजे आपण जसं आपल्या पॉकेटमध्ये हे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरतो ते आपल्याला ठेवण्याची गरजच नाही असं तुम्हाला म्हणायचं? बरोबर आहे. अजिबात डेबिट क्रेडिट कार्ड ठेवायची गरज नाही. आणि तुम्ही नुसतं मोबाईलवरनं त्या ॲपवरनं सगळे व्यवहार करू शकता. POSमध्ये जाऊ शकता, UPI करू शकता, ऑनलाईन परचेसेस करू शकता, बँकेच्या ATMमधनं पैसे काढू शकता. हे सगळे व्यवहार तुम्हाला त्याच्यामधनं करता येतील. हा जो आपला व्हिडिओ जे आता बघतील त्यांना प्रश्न पडेल की कुठलं ॲप आहे, ते कसं डाउनलोड करायचं, ती सिस्टम एकदा समजावून सांगा. नाही, आत्ता हे बेसिकली आम्ही ॲप डेव्हलप केलं आहे. ह्याच्यासाठी स्विच लागेल. आता हा स्विच जो आहे ते फक्त जगात 3 जणं देतात. एक तर मास्टरकार्ड किंवा रुपे किंवा व्हिसा. आता ह्याच्यातल्या रुपेने ह्या सगळ्यासाठी आमचे बोलणी चालली आहेत. काही ठिकाणी HDFCच्या लोकांची म्हणजे मोठ्या बँकांशी काही बोलणी चालली आहेत. त्यातनं काय आता मिळून 8च दिवस झाल्यामुळे अजून मार्केटिंगला एवढं पाहिजे तेवढा हे केलेलं नाही आहे. ते मार्केटिंग करू आम्ही आता. मोठ्या बँकांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर या ॲपचा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फायदा होणार आहे? हो, प्रश्नच नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला भारतीय पेटंट तर मिळालं, मात्र तुम्ही अमेरिकेत पेटंट मिळावं यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे. हो, बरोबर आहे. काय निकष होते त्याचे आणि तुम्ही काय पूर्ण केले? निकष बेसिकली प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की आपण जे पेटंट केलं आहे तसेच पेटंट आम्ही अमेरिकेतही फाईल केलेलं आहे आणि ते आत्ता ऑक्टोबर 2023मध्ये पब्लिशही झालेलं आहे. ते पब्लिश झाल्यानंतर 4 महिने 6 महिने वाट पाहायला लागते कारण कोणाचे ऑब्जेक्शन्स येतात, काय येतात. त्याच्यानंतर ती ऑब्जेक्शन्स ते आम्हाला कळवतात.
त्याच्यावर आम्ही उत्तर देतो आणि मग त्याच्यानंतर पुढचे स्टेप फॉलो होत जातात. अजून पेटंट मिळायला कमीत कमी याला अजून 7-8 महिने लागतील अमेरिकेतल्या. बँकिंग क्षेत्रातलं एवढं किचकट हे ॲप आणि दुर्मिळ असं ॲप तुम्ही म्हणता, हे तुम्ही शोधावं या तयार करावं असं तुम्हाला कधी सुचलं आणि का सुचलं? नाही, बेसिकली ह्याचा विचार सुरू झाला तो पॅन्डेमिकमध्ये, ज्या वेळेला सगळं बंद होतं त्यावेळेला जे काही गोष्टी आम्ही वाचत होतो, म्हणजे वाचून मार्क करून ठेवल्याचं की जे वेळ मिळाला की वाचावं. त्यामध्ये क्रेडिट डेबिट कार्डचे फ्रॉड्स हा प्रचंड विषय होता आणि त्याच्यावर मग पॅन्डेमिकमध्ये आम्ही ते 18 सालापासून केलं. त्याचं ॲप आणि हे सगळं विचार करून लॉजिक करायला 2 वर्ष लागली आणि आम्ही 2020 साली हे पेटंट फाईल केलं. तुम्ही आता नारायणपेठेतला तुम्ही काय करता नेमकं, कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करता? की आता एम्बेडेड सर्किट्समध्ये काम करतो आम्ही, ऑटोमॅटिक चेंज ओव्हर्स करतो. ते आता आम्ही हिरानंदानी आणि इंडिया बुलसारख्या मोठ्या रेप्युटेड कंपनीजना देतो आणि पुण्यातही आमचे असंख्य ग्राहक आहेत. तसे ऑल इंडिया बेसिसवर करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो. हे ॲप करत असताना तुम्हाला कोणी सहकार्य केलं किंवा या क्षेत्रातील कोणी? या वेगळ्या क्षेत्रात जायची गरज नव्हती. माझा मुलगा MCOM MBA फायनान्स आहे, त्यामुळे जो काही डेटा लागत होता तो मला त्याच्याकडनं मिळाला. माझी सून MS आहे, ती सॉफ्टवेअरमधली आहे आणि त्यामुळे त्याच्यातले काही लॉजिक्स आम्ही दोघांनी मिळून एकत्र वर्कआउट केले. तुम्ही एवढ्या मेहनतीने हे पेटंट घेतलं, हे ॲप तयार केलं. तुमच्या ॲपसाठी आणि तुमच्या या कार्यासाठी, पुढील कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सुरेशजी पेठे, जे की नारायणपेठेचे रहिवासी आहेत. त्यांनी हे बँकिंग क्षेत्रात सुलभता यावी, क्रेडिट डेबिट कार्ड याचं क्लोनिंग, हरवणं या सगळ्यावर एक रामबाण उपाय म्हणून त्यांनी एक अतिशय फायदेशीर असलेलं एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपचा जर बँकांनी तयारी दाखवली तर आपल्या सगळ्यांना हे ॲप वापरता येणार आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.